नमस्कार, आप देख रहे हैं MNS न्यूज लाइव। मैं हूं आपके साथ चांदनी पाठक। आइए एक नजर डालते हैं आज की राजनीतिक खबरों पर। क्या है नागपुर भूमि आवंटन घोटाला और MVA क्यों चाहता है शिंदे का इस्तीफा? महाराष्ट्र कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले ने कथित नागपुर भूमि घोटाले पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के इस्तीफे की मांग की है। शीतकालीन सत्र के दूसरे ही दिन महाविकास आघाड़ी ने शिंदे फडणवीस सरकार के खिलाफ आक्रमक रुख अख्तियार किया है। जेव्हा नगर विकास मंत्री होते तेव्हा एप्रिल 21 मध्ये त्यांनी 5 एकरचा भूखंड 16 जणांमध्ये वाटप केला 2 कोटी रुपयाला। हा भूखंड हा गेले अनेक वर्ष कोर्ट कचेरीच्या लफड्यात अडकलेला होता आणि न्यायप्रविष्ट होता। त्याच्यामध्ये त्या मूळ मालकाने खोटी कागदपत्र बनवून तो ताब्यात घेतला होता। म्हणजे खूप गोष्टी कोर्टात दाखल झाल्या होत्या। म्हणजे एकंदर काय तर हा भूखंड न्यायप्रविष्ट होता। एप्रिल महिन्यात 2021 साली तत्कालीन नगरविकास मंत्री यांनी तेव्हापर्यंतच्या सगळ्या ऑर्डर विरोधात असताना अचानक ऑर्डर काढली की हा भूखंड 16 लोकांना 2 कोटी रुपयाला लीजनी देण्यात यावा। त्यांना तो करण्याचा अधिकार होता का नव्हता याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही। पण त्यानंतर अनिल वडेपल्लीवार नावाच्या गृहस्थाची 2004 सालापासून ह्या सगळ्या विषयांबाबत एक याचिका चालू होती, जनहित याचिका। तीही कोर्टाने स्वतःहून उचलली होती। वर्तमानपत्रामध्ये सिरीज ऑफ आर्टिकल्स आल्यामुळे वर्तमानपत्रांनी स्वतःहून ह्याच्यामध्ये इंटरफिअर करून ही PIL करून टाकली। जेव्हा हे सगळं प्रकरण परत एकदा कोर्टाच्या समोर आलं की असं 2 कोटी रुपयात देण्यात आलं, तेव्हा ह्याच्यामध्ये ॲमिक्युस क्युरी आहे। ॲमिक्युस क्युरी म्हणजे न्याय देणारा गट किंवा न्याय देणारा प्रतिनिधी। ते ॲमिक्युस क्युरी होते परचुरे नावाचे गृहस्थ। तर हायकोर्टाची ऑर्डर ही हायकोर्टाची ऑर्डर असं म्हणते शी परचुरे लर्नड ॲमिकस हॅज प्लेस्ड ऑन रेकॉर्ड अलॉंग द पुर्सिस dated 18/11/2022 news item published on local dailies. According to this news items, Honorable Chief Minister has ordered Nagpur Improvement Trust to execute lease and give land acquired for housing scheme for slum dwellers to 16 persons during his tenure as Urban Development Minister. The learned amicus submits in the news item are true. There is a possibility of state government making interference in the administration of justice by this court. म्हणजे कोर्टाच्या कारभारामध्ये गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप होऊ शकतो असं कोर्टामध्ये ॲमिकस क्युरी म्हणतो। आणि ॲमिकस क्युरीची अपॉइंटमेंट हे नेहमी कोर्ट करत असतं। हे सर्वात महत्त्वाचं। ॲमिकस क्युरी हा जागतिक न्याय भाषेमध्ये खूप महत्त्वाचं त्याला स्थान दिलेलं जातं। नंतर ॲमिकस क्युरी कोर्टाला सांगतात की तुम्ही काहीतरी ऑर्डर पास करा ह्याच्यात नाही तर हे वाटलं जाईल आणि संपेल सगळं। तेव्हा कोर्ट त्याला स्टे ऑर्डर देतं आणि सांगतं 4 तारखेला तुम्ही स्वतः येऊन आम्हाला उत्तर द्या तुम्ही हे कसं काय केलं। त्यामुळे हे आता संपूर्ण प्रकरणाला जस्टिस शुक्रे आणि जस्टिस चंदवानी यांनी स्टे ऑर्डर दिलेली आहे। ही जेव्हा जमीन 2 कोटीला देण्यात आली तेव्हा त्याची मार्केट व्हॅल्यू ही जवळजवळ 100 कोटी आहे। आणि कोर्टात न्यायप्रविष्ट बाब असताना मंत्री महोदयांना न्यायप्रविष्ट बाबीत निर्णय घेण्याचा अधिकार आहे का हा मूळ प्रश्न उभा राहिला। NITच्या कालच्या प्रकरणामध्ये आम्ही वारंवार विषय काढण्याचा प्रयत्न करतोय। या विधिमंडळाचे अध्यक्ष हे आम्हाला अजिबात बोलू देत नाही आहेत। खरं तर त्यांनी स्वतःच जाहीर केलेलं की जेव्हा एखादं विधान एखादी गोष्ट न्यायप्रविष्ट असते तेव्हा त्यावर भाष्य करता येत नाही। खरं तर एकदम चुकीचं आहे।
सर्वोच्च वेगवेगळे जे अध्यक्ष होऊन गेले लोकसभेचे, त्यांनी त्यावरती वेगवेगळी विधानं केली आहेत. कारण का शेवटी आतमध्ये असलेल्या सदस्याला इम्युनिटी असते, म्हणजे संरक्षण असतं बोलण्याचं, फ्रीडम ऑफ स्पीचचं. त्याच्यामुळे त्याचं बोलणं कोणीही रोखू शकत नाही. आमच्या असं लक्षात येतं आहे की स्वतः मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं आहे की मला गिलानी कमिटी होती हेही माहीत नाही, आणि या प्रकरणात काय झालं होतं कोर्टामध्ये होतं हेही माहीत नाही. हे मी वृत्तपत्राचं कात्रण आणलं आहे की आय वॉज नॉट इन्फॉर्म्ड बाय NIT. When I took this decision, I was not informed by NIT. The fact remains that when you go through the file, the decisions taken by Ugle, one of the chairman, and a decision taken by Suryavanshi, the second chairman, were against the 16 allottees which got the allotment from the chief minister. Those papers were in the file. मग त्या दोघांनी हा प्रकरणाला विरोध केला असतानाही मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घेणं हेच मुळात चुकीचं होतं. पण सर्वात चुकीचं म्हणजे न्यायप्रविष्ट बाबीमध्ये मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून न्याय प्रक्रियेमध्ये अडथळा आणलाय असं कोर्टाच्या निदर्शनास आणलं गेलं. आणि ते कोणी आणलं तर मी कालपासून सांगतो ॲमिकस क्युरी. आणि हा ॲमिकस क्युरी कधीपासून आहे या खटल्यामध्ये? 2004 सालापासून. 2004 साली कॅगनी जेव्हा हे सगळ्या प्रकरणावरती ऑब्जेक्शन घेतलं तेव्हा कॅगच्या ऑब्जेक्शनवरती हायकोर्टात पिटिशन गेली. मग त्याच्यावरती जिलानी कमिटी आली. जिलानी कमिटीने पण सांगितलं की हे चुकीचं झालेलं आहे. आणि हे सगळं चुकीचं झालेलं असलेलं रेकॉर्डवर असताना मुख्यमंत्री साहेब अचानक हा भूखंड देऊ कसा शकतात, आणि त्यांच्या निर्णयावरती स्टे दिलेला आहे. आणि मुख्यमंत्री स्वतः सांगतायत की मला माहितीच नव्हतं. अहो, तुम्हाला उद्या मुख्यमंत्र्यांना माहीत नसेल आणि सांगतील मिरज जिल्हा देऊन टाकला कर्नाटकाला, सही केली. अहो, मला कोणी सांगितलंच नाही मिरज जिल्हा महाराष्ट्रात आहे. तुमची आकलन शक्ती, तुम्हाला फाईलचा बारीकसा शब्द पकडणं, पटकन पकडणं, ज्याला ग्रास्प म्हणतात, तो असण्याची फार गरज असते जेव्हा तुम्ही मंत्री असता तेव्हा. मुळात तुम्हाला ते नसेल तर असे अनेक गुन्हे तुमच्या हातनं घडतील. महाराष्ट्र धोक्यात आहे जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात की मला सांगितलंच नाही. अहो, मुख्यमंत्री पद हे कोणी सांगून चालवायचं नसतं. मुख्यमंत्री हा स्वतंत्र विचाराचा आहे. तो जगाच्या पुढचा विचार करतो, तो दुसऱ्यांना सांगतो, तर तो मुख्यमंत्री ना. मला कोणीतरी सांगितलं पाहिजे, मला कोणीतरी समजवलं पाहिजे, मग मला फाईल समजेल, असं कसं शक्य आहे? त्यामुळे हे फसलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी काल आणि आज जी चर्चा अडवण्याचा प्रयत्न केला जातोय अध्यक्षामार्फत, हा लोकशाहीचा खून आहे. एखादं प्रकरण उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेला त्याच्यात काय घडलंय हे कळू दिलं पाहिजे. आता ह्याच्या माध्यमातून जात आहे, पण विधानसभेच्या रेकॉर्डवरती आलं पाहिजे की मुख्यमंत्र्यांनी किती मोठी चूक करून ठेवली आहे. महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष नाना पटोले ने कथित तौर पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के इस्तीफे की मांग की है। नागपुर भूमि घोटाला मीडिया से बात करते हुए पटोले ने कहा है कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को 1 मिनट के लिए भी अपने पद पर बने रहने का कोई अधिकार नहीं है और उन्हें तुरंत इस्तीफा दे देना चाहिए। सत्र का दूसरा दिन शुरू होने से पहले कांग्रेस विधायक दल कार्यालय में महाविकास अघाड़ी के वरिष्ठ नेताओं और विधायकों की बैठक हुई। इस बैठक में विधानमंडल के कामकाज की रणनीति तय की गई और सदस्यों का मार्गदर्शन किया गया। पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा विपक्ष के नेता अजीत पवार, कांग्रेस विधायक दल के नेता बाला साहेब थोराट, कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले,
पूर्व मुख्यमंत्री अशोक चौहान, पृथ्वीराज चौहान, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल, छगन भुजबल, दिलीप वलसे पाटिल, विधान परिषद विपक्ष के नेता बैठक में अंबादास दानवे आदि उपस्थित थे। विधानमंडल की सीढ़ियों पर एमवीए नेताओं ने संयुक्त महाराष्ट्र के पक्ष में नारे लगाए, सीएम का इस्तीफा मांगा और महापुरुषों और संतों का अपमान करने के लिए भाजपा नेताओं की आलोचना की। ये है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज।